महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारी सुरुवात झाली खरी, पण सभागृहातील चर्चेपेक्षा सभागृहाबाहेर घडलेल्या घडामोडींनी पहिला दिवस गाजला। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एका लिफ्टमधून प्रवास, चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतलेली उद्धव ठाकरे यांची भेट तसेच अनिल परब यांना दिलेला पेढा हे चर्चेचे विषय ठरलेत। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे। भाजपच्या नेत्यांनी आपल्याला मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन बंद दाराआड दिल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली। युती तोडताना देवेंद्र फडणवीस यांचे फोन देखील उद्धव यांनी घेतले नव्हते। त्यानंतर दोघांची व्यक्तिगत भेट फारशी झाली नव्हती। मात्र गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात दोघेही एकाच लिफ्टने गेल्याने त्यांची जोरदार चर्चा झाली आहे। लिफ्टमधून बाहेर पडल्यानंतर मात्र दोघांचे मार्ग वेगळे होते। उद्धव ठाकरे विधिमंडळात आल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल परब आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र होते। त्यावेळी संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी तिघांची भेट घेतली। अंबादास दानवे यांना त्यांनी चॉकलेट दिलं तर अनिल परब यांना पेढा भरविला। असंच प्रेम राहू द्या असा संवाद चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान झाला। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपचे संबंध खूपच ताणले गेले होते। शिवसेना फुटल्यानंतर त्यात आणखीन कटुता आली। लोकसभा निवडणुकीत दोन्ही बाजूने एकमेकांचे जाहीर वाभाडे काढण्यात आले। तरीही हे दोघेही कधीही एकत्र येतील अशी शक्यता अनेकांकडून व्यक्त करण्यात येते। गुरुवारी विधान भवनात दोन्ही बाजूंच्या नेत्यांच्या भेटींमुळे खेळीमेळीचं वातावरण दिसून आलं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला विशेष उधाण आलंय। फडणवीस आणि उद्धव यांच्या लिफ्ट प्रवासात छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकर तसेच मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब असे सोबत होते। त्यावेळी दरेकरांकडे बोट करून यांना आधी बाहेर काढा असं उद्धव फडणवीस यांना म्हणाले। तुम्ही दोघे एकत्र छान दिसता अशी प्रतिक्रिया कुणीतरी फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली। त्यावर तुम्ही एकत्र येत असाल तर मी बाहेर जातो, शिवसेनेतून बाहेर गेलो तरी तुमचं समाधान झालं नाही का असा सवाल दरेकर यांनी हास्यविनोदात केला। विधिमंडळात अशा घडामोडी घडत असताना दूरचित्रवाहिन्यांवर प्रतिक्रियांचा रबीत सुरू झाला होता। या भेटींचा राजकीय अर्थ काढू नये, विधिमंडळात अशा भेटी होतच असतात, त्यात नवं काही नाही अशी प्रतिक्रिया भाजपच्या प्रतिनिधींनी बोलताना व्यक्त केली। दुपारच्या सुमारास उद्धव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली। चुकीच्या निर्णयामुळे अधिवेशनात सरकारला घेरणार असल्याचं उद्धव यांनी सांगितलं। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल विचारलं असता ती भेट हा योगायोग होता, लिफ्टला कान नसतात, त्यामुळे पुढील चर्चा तिथेच करू अशी कोपरखळी देखील उद्धव यांनी लगावली।